कालची हरभऱ्याची भाजी कशी लागली ते तर सांगते, पण त्याआधी आज पिहूच्या पप्पांनी गुजरातवरून मशीनसाठी डाळ मागवली होती. आता मी तर काही पूजा करू शकत नव्हते, म्हणून पिहूकडून पूजा करून घेतली. पिहूच्या पप्पाला दररोज पालेभाज्या दिल्या तरी त्यांनी कंटाळा करणार नाही खायला, पण मला हे भाज्या निवडून निवडून कंटाळा येतो. आज जेवणामध्ये वरण भात, चपाती आणि काल वास येणारी हरभरा भाजी केली. पण मी जेव्हा खाल्ली तेव्हा त्याचा बिलकुल वास वगैरे आला नाही बरं का. उलट छानच लागली भाजी. बरं झालं टाकून दिली नाही, नाहीतर माझं 60 रुपयाचं नुकसान झालं असतं. तर आज रात्री मी पिहूसाठी मस्त अशी पालक खिचडी केली होती. त्यासाठी मी थोडी पालक आणि टोमॅटो चिरून घेतले आणि तांदूळ, मूग डाळ आणि पालक असं स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये टोमॅटो ऍड केलं, थोड्या वेळ शिजवायला ठेवलं. त्यामध्ये थोडी हळद आणि थोडं तूप ऍड केलं. तिकडे मी खिचडी करत होती, तेवढ्यात इकडं पिहूने हा कारभार करून बसली होती. जशी मोठी होत चालली आहे तशी हिची मस्ती खूप वाढत चालली आहे. आता मस्त अशी खिचडी शिजली आणि ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलं. त्यामध्ये थोडा लिंबूचा रस ऍड केला. आता पिहूला ही खिचडी खूप आवडीने खाते बरं का. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. राधे राधे.